राष्ट्रवादीचे आमदार संजय घोडके आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, तुम्ही विधान परिषदेचे आमदार आहात. बरेच आमदार या ठिकाणी येतात, मंत्री येतात, पण दादांच्या आठवणींनी त्यांना घेरलेलं आहे. गहिवरून येतं त्यांना, आणि अशा पद्धतीचं अधिवेशन तुम्ही यापूर्वी पाहिलं होतं का? नाही, बरोबर आहे. आज मी जवळपास 91-92 पासून विधानसभेचं अधिवेशन, परिषदेचं अधिवेशन सातत्यानं कव्हर करत आलो आहे, पाहत आलो आहे, तिथं काम करत आलो आहे. परंतु या वर्षाच्या अजितदादा नसतानाचं हे अधिवेशन एक पोकळी निर्माण झाली असल्याची विधानसभेच्या पूर्ण सभागृहामध्ये आपल्याला दिसून होते. कारण की अजितदादाचा प्रेझेन्स हा मोठ्या प्रमाणात राहत होते. सकाळीच अजितदादा विधानसभेमध्ये येत होते, ब्रीफिंग करत होते. फक्त अजितदादा हाऊसमध्ये बसत होते तर फक्त अजितदादा त्यांच्या खात्याचा अभ्यास करून बसत नव्हते, तर पूर्ण दिवसभराचं कामकाज, प्रत्येक खात्याचं जे कामकाज आहे त्या कामकाजाचा अभ्यास करून दादा येऊन बसत होते. आणि जे मंत्री उत्तर देताना काही त्यांना अडचण गेली तर स्वतःहून उभं राहून विरोधकांसोबत दोन हात करण्याची त्यांची तयारी राहत होती. परंतु ते उभे राहिल्यानंतर विरोधकसुद्धा त्यांचं ऐकून घेत होते. आणि कारण की त्यांना तो अनुभव होता, 20-25 वर्षाचा जो अनुभव, जो वित्तमंत्री आणि नियोजन मंत्री असतो त्याचा पूर्ण खात्याचा अभ्यास फार चांगला झालेला असतो. कारण की प्रत्येक खात्याला कोणती योजना जी द्यायची असते ती योजना देताना ती फाईल फायनान्सकडे येत असतं, आणि ती फायनान्सकडे येत असल्यामुळं त्या प्रत्येक विषयाचा अभ्यास फायनान्स मिनिस्टरचा, नियोजन मंत्र्याचा झालेला असतो. म्हणून ते ज्यावेळेस हाऊसमध्ये राहत होते तर प्रत्येक वेळेस कोणताही प्रश्न उद्भवला तर ते त्याला समर्पकपणे उत्तर देऊ शकत होते. आता ते शक्य होणार नाही असं वाटते. आणि काल या विधानसभेच्या परिसरामध्ये एक शोककळा पसरल्याचं चित्र निर्माण झालेलं होतं. नक्कीच काल आपण पाहिलं की शोकप्रस्ताव होता, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधान केलं आणि एक प्रकारे त्यांनी भाजपला टोलाच लगावला की तुम्ही बरेचसे आरोप दादांवरती केले, मात्र ते सिद्ध होऊ शकले नाही. अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांचं होतं आणि एखाद्याची इतकी बदनामी करू नका की त्यांनी मग टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घ्यावा, अशा पद्धतीचंही हे विधान होतं. काय नेमकं तुम्हाला वाटतं याबद्दल? काल शोकप्रस्ताव होता. शोकप्रस्तावामध्ये जे ज्येष्ठ नेते उद्धवजी ठाकरे यांनी काय बोलावं काय नाही हे आम्ही नाही सांगू शकत. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की ज्या आरोपाच्या संदर्भात ते बोलले आहे त्या आरोपाला जवळपास पूर्णविराम यापूर्वीच मिळालेला आहे. काही शिल्लक गोष्टी असतील परंतु त्या गोष्टीला पूर्ण विराम मिळालेला आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी किती वेळ सांगितलं आहे की त्याच्याशी आम्ही जरी आरोप केले होते तर त्याच्याशी अजितदादाचा कुठलाही संबंध नाही. हे बरेच वेळ सिद्ध झालं, कोर्टात सिद्ध झालं. आणि त्यानंतर आता काही मायनर केसेस असतील त्यासुद्धा क्लोज होण्याच्या मार्गात आहे. परंतु तो कालचा विषय नसायला पाहिजे होता असं आमचं मत आहे. नक्कीच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण म्हणाले की अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले उत्कृष्ट असे मुख्यमंत्री आहेत, आणि एक प्रकारची सल आहे सर्व नेत्यांच्या, मंत्र्यांच्या मनामध्ये राष्ट्रवादीच्या, की खरंच दादा जर मुख्यमंत्री झाले असते तर सार्थक झालं असतं आयुष्याचं. बरोबर आहे. कारण की अजितदादांनी ज्या पद्धतीनं पूर्ण 20-25 वर्ष पूर्ण महाराष्ट्राचं पिंजून काढला. प्रत्येक तालुक्याच्या माणसाची त्यांना ओळख होती. प्रत्येक तालुक्यात कोणत्या पार्टीचा कोण माणूस पॉवरफुल आहे, कोण आमदार पॉवरफुल आहे, कोण कुठं निवडून येईल, हा एवढा अभ्यास त्यांनी केलेला होता. आणि आपल्याला कल्पना आहे की मागच्या 2-3 महिन्यापासून पार्टी रिऑर्गनायझेशन करण्याच्या म्हणजे त्यांचा प्रयत्न चालू होता. आणि त्या पद्धतीनं पूर्ण चांगल्या पद्धतीचं पुढचं नेटवर्क जे आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील असा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता. 100% त्यांनी स्वतःहूनही बोलून दाखवलं की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. परंतु ते एक आमचं स्वप्न आम्ही त्यांचं पूर्ण करू शकलो नाही. त्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्ते जबाबदार आहोत असं आम्ही मानतो. कारण की त्यांना जी आमदारांची रसद पुरवायला पाहिजे होती ती आमच्या पक्षाकडून पुरवल्या गेली नाही आणि त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. याची सल कायम मनात राहील. 100% सर्व कार्यकर्त्यांच्या मनात ही सल राहणार आहे की अजितदादाचं ते स्वप्न अधुरं राहिलं. परंतु ते अजितदादाचं स्वप्न जरी अधुरं होतं पण एक निश्चित होतं की अजितदादा जर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते तर या राज्याचा वैभव आणि या राज्याची भरभराट, या राज्याचा विकास याच्यामध्ये 100% एक चांगला
निर्णय झाले असते हे सर्व जगाला म्हणजे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे, जनतेला माहीत आहे, आमदारांनाही माहीत आहे. कारण की त्याची कार्यशैली जी होती सर्वांना विश्वासात घेऊन पुढे न्यायची, ती कार्यशैलीमुळं ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री झाले असते हे 100% सत्य आहे. जे काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अजितदादा महाराष्ट्राला न लाभलेले सर्वात चांगले मुख्यमंत्री झाले असते, हे शब्द त्यांचे बरोबर आहे. आता राहिला प्रश्न त्यांच्या तपासाचा, तर रोहित पवार यांनी म्हटलंय की काही जर काळबेर आढळलं तर मात्र आम्ही सरकारला सोडणार नाही, थेट इशाराच दिलेला आहे. या सगळ्या प्रकरणाची आता CBI चौकशीची पण मागणी करण्यात आलेली आहे. पण रोहित पवार ज्या पद्धतीनं मागणी करतायत त्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांची काय भावना आहे? नाही, माननीय मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं त्या यावेळेस सर्वांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वांनी त्यांना निवेदन दिलं, त्या उच्चस्तरीय चौकशी करण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. स्वतः मुख्यमंत्री त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. विरोधकांची मागणी असते की काही ना काही आपण बोललं पाहिजे, कुठेतरी अडचणीत आणलं पाहिजे, परंतु ते जे मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ नेते दिल्लीचे जे आहे ते चौकशी चांगल्या पद्धतीनं करतील. कारण की हा मोठा आघात सर्व महाराष्ट्रावर आघात झालेला आहे. त्याच्यामुळं त्या चौकशीतून नक्कीच तथ्य बाहेर निघेल. परंतु रोहित पवार जे मागणी करत आहे ते सातत्यानं ते लावून धरत आहे. ती त्यांच्या मागणीचा विचारसुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि सर्वजण करतील अशी मला आशा आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि स्पष्ट केलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.